नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या मैदान होते चोराडे फाटीवरती. अभिजित फौजी यांचं हे मैदान आहे, ते आयोजन करते आहेत त्या मैदानाचे आणि त्यांची टीम आहे. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये देव बकासूर पाळणार आहे आणि तो कोणासोबत पाळताना दिसेल आणि अंदाजित चर्चा आहे. त्यातला पैरा कदाचित फिक्ससुद्धा असू शकतो. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये बकासूर तिकडे आहे म्हटल्यानंतर आपण तर जाणारच आहे मैदानामध्ये. जिथे बकासूर असतो त्या ठिकाणी जातोच, कारण की बकासूर आपला आवडता नंदी आहे आणि त्याच्यासाठी आपण कुठेही जाऊ शकतो. आता जवळ आसपास मित्रांनो पुणे जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे, गेलो त्याच्यासाठी. उद्याच्या मैदानामध्ये आपण बकासूरचा एक पैरा अंदाजित आहे, पैरा फिक्ससुद्धा असू शकतो. एक 3 ते 4 पैरा आहेत, त्यातला एक पैरा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये 100% दिसेल. चला मग उशीर न करता सुरुवात करूया. उद्याच्या मैदानामध्ये बकासूर दुशाचं मैदान आहे म्हटल्यानंतर उद्या बकासूर पाळताना दिसतोय. बकासूरचं नाव जे आहे ते पैऱ्याचं समोर येतं आहे. घरचा साज एखाद्या वेळेस पाळताना दिसू शकेल. घाणंदकरांचा गोकुळ, सागर शेट कट्टरे, घाणंद पॉवर प्लस कराड यांचा जो गोकुळ आहे आता दुशामधील एक टॉपचा नंदी आहे. आणि बकासूर आणि ही जोडी प्रथम एकदा पाळली होती आणि त्या ठिकाणी लखनचा पराभव केलेला होता. आणि लखन तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा शर्यतीचा एक टॉपचा नंदी आहे, परंतु पराभव केला म्हणजे एक टॉपची गाडी होती लखन आणि त्याच्यासोबत चांद उर्फ चांद्या. एक चालू सीझनचे दोन्ही वाच्य होते, परंतु त्या ठिकाणी या जोडीनं त्यांचा जो आहे तो पराभव केला. आणि त्या ठिकाणी तिथूनच गोकुळ जो आहे तो लोकांना कळायला लागला की नक्की कुठला आहे गोकुळ. आणि त्या गोकुळसोबत उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला जो आहे तो बकासूर हा पळताना दिसू शकेल. बघूया काय होतंय. अंदाजित पैरा आहे, कदाचित पैरा फिक्ससुद्धा होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे दुशाचं मैदान आहे आणि चोराडीची पाठी बकासूरसाठी लकीचं आहे. गुलाल तिथं मिळतो म्हणजे मिळतोच आणि भलं क्वार्टर फायनलचा का मिळणार पण मिळतो, परंतु उद्या बकासूर एक टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल. बघूया बकासूर आणि तो नंदी कशा पद्धतीनं पळताना दिसू शकेल. अजून एक नाव समोर येतं आहे, अजून एक पैरा 2 नंबरचा पैरा त्याचं नाव समोर येतं आहे. ते म्हणजे आत्ता एक चालू सीझनचा जो नंदी आहे त्या नंदीचं नाव आहे पुष्पराज. असा हा पुष्पराज आणि बकासूर ही जोडी जी आहे ती उद्याच्या मैदानामध्ये एखाद्या वेळेस अंदाजित पैरा हा पाळण्याची दाट शक्यता आहे. जिकडे तिकडे चर्चा जी आहे त्या जोडीची चालू आहे, परंतु बघूया त्यांच्या जोडीच्या चर्चेच्या आधारावरतीच हा पैरा जो आहे तो मी सांगतोय तुम्हाला, कारण की तुम्हाला माहिती आहे की बकासूर आत्ता सध्याला तरी एक नंबरचं म्हणजे मान, एक नंबरचा जो मान आहे त्याच्यापासून थोडासा हुलकावणी खातो आहे आणि गुलालापासून थोडासा लांब आहे बकासूर. शेवटी क्वार्टर फायनलचा गुलाल महत्त्वाचा नसतो, शेवटी गुलाल असतो तो फायनलचा महत्त्वाचा असतो. आणि त्या ठिकाणी बघूया खूप दिवस झालं, 4 ते 5 मैदानं झालं बकासूर फायनलपासून लांब आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहे पुष्पराज नक्की हा कुठला पुष्पराज आहे. हा पुष्पराज तुम्हाला माहिती आहे श्रीनाथ केसरीचं जे मैदान झालं होतं फॉर्च्युनरचं, त्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला बिनजोडचा बादशाह जर म्हटलं जातं, महान भारत केसरीच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी असा हा राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर 1001 आणि ही पुष्पराज ही जोडी पाळली होती. आणि काय या जोडीनं त्या मैदानामध्ये मथुरनं या नंदीला उजेडामध्ये आणलं. जसं बकासूर प्रत्येक नंदीला उजेडामध्ये आणतो तसा हा मथुरसुद्धा आणतो म्हणजे आणतोच. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पुष्पराज आणि बकासूर ही जोडी एखाद्या वेळेस अंदाजित पळू शकते. बघूया काय होतंय मित्रांनो. उद्याच्या मैदानामधील अजून एक जो नामांकित एक अंदाजित पैरा सांगितला जातो आहे म्हणजे एक टॉपचाच नंदी, मला माहीत नाही कुठला आहे नक्की, परंतु तो जो आहे त्याचं नाव सांगितलं जातं आहे की रुद्रा. आता कुठला आहे रुद्रा मला माहीत नाही आहे, परंतु त्याचं नाव जे आहे ते समोर येतं आहे. बघूया काय होतं काय नाही. आणि अजून एक जो पैरा आहे तो मला वाटते की त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे 4 नंबरचा, तो म्हणजे विसापूरकरांचा कार्तिक आणि बकासूर ही जोडी पळताना दिसेल. मी त्या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला की कंदूरचा राजा आणि विसापूरचा कार्तिक ही जोडी पळताना दिसू शकेल, अंदाजित आहे. जर ती जर जोडी नाही पळली तर मग ही जोडी पळू शकते. शेवटी काय सांगू शकत नाही, अंदाजित पैरा आहे. कधी कधी फेल जातो, कधी कधी ठरतो सुद्धा खरा. बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये समजेल. एक माझे अंदाजित हे 4 पैरे आहेत. 1 नंबरचा पैरा तुम्हाला सांगितलं घाणंदकरांचा जो गोकुळ आहे तो, 2 नंबरचा पुष्पराज, 3 नंबरचा जो रुद्र आहे आणि 4 नंबरचा हा विसापूरकरांचा कार्तिक. बघूया आता उद्या जे मैदान आहे ते चोराडेचं पित्री लॅब या चॅनलवरती आपल्याला दिसेल. उद्या सकाळी बरोबर 8:30 वाजता ते 9च्या दरम्यान तुम्हाला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जो चोराडे मैदानाचा व्हिडिओ येईल. बैल मैदानामध्ये कोणकोणते बैल दाखल झालेत तो व्हिडिओ जो आहे तो किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा जुना चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये तुम्ही जाऊन तिथं जाऊन बघा, त्या ठिकाणी व्हिडिओ येईल.
व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.